आलास मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रशांत शापुरे आणि पंचायत समितीचे उमेदवार गुरुदास खोसरे या ठिकाणी निवडणूक लढवतात. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यावेत आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जो पण निवडून येत नाही तो पण मी पायात चप्पल घालणार नाही असं फोन केलेले दत्तात्रय सदलगे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. ग्रामपंचायतीचे नरसिंहवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आता त्यांनी एक चांगलं या ठिकाणी पवित्रा घेतलेलं आहे की या ठिकाणी कमळ फुलल्याशिवाय मी पायात चप्पल घालणार नाही अशा पद्धतीने त्यांनी फोन केलेला आहे. आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्हाला काय वाटतंय? काय नाही, वातावरण आपल्या शिरोळ तालुक्यात आणि आपल्या खास करून आलास मतदारसंघात भाजप आपल्या चांगलं हे आहे वातावरण आहे आणि हे दोन्ही उमेदवार पंचायत समितीत जाणं आणि जिल्हा परिषद जाणं हे आपल्या म्हणजे शिरोळ तालुक्याला पुढच्या दृष्टीने म्हणजे कन्यागत बरोबर सुरू होतं. त्यामुळं जास्तीत जास्त गावचा म्हणजे शिरोळ तालुक्याचा विकास होईल, निधी येईल आणि आपलं घरचं माणूस आपली जवळचे हे आपल्याला पाठवणं गरजेचं आहे पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषद समिती. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जास्तीत जास्त आम्ही एक नंबरनं त्यांना मत देऊन निवडून आणणार. ज्यावेळी हे केलं अर्ज भरला त्यापासून मी पण केलाय की ह्यांच्या दोघांना गुलाल लागल्याशिवाय मी पायात चप्पल घालणार नाही. तर आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांना आहेत आणि सर्वांनी मिळून त्यांना निवडून आणावं नागरिकांना आवाहन करतो मी. आता चक्क पायात आपण चप्पल घालणार नाही, जोपर्यंत उमेदवारांना आमच्या गुलाल लागणार नाही तोपर्यंत आम्ही पायात चप्पल घालणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी फोन केले शिक्षक नरसिंहवाडीमधील दत्तात्रय यांनी. आणि या ठिकाणी आपल्यासोबत खोंबारे गिरीश खोंबारे साहेब या ठिकाणी आहेत. गिरीश खोंबारे नरसिंहवाडीमधील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आहे. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीत? वातावरण अतिशय चांगलं आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीकडं उमेदवारी मागितली त्यावेळी त्यांनी सांगितलं थोडंसं थांबा, आपल्याला युती सगळ्या महायुती म्हणून लढायचं आहे. त्या गटाचे त्या शिंदे सेना असेल किंवा यड्रावकर साहेब असतील यांच्यावर ठरलं. पण त्यानंतर निरोप आला खास करून माझे मित्र धनंजय माडकांचा त्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आलास पंचायत समितीची जबाबदारी मुकुंद पुजारी आणि गिरीश तुझ्यावरती दिलेली आहे. त्यामुळं त्यांनी दिलेल्या जबाबदारी बाकी सगळे आहेतच, निंबाळकर साहेब असतील, महेश देवताळे असतील, सगळे आहेतच. पण त्या मित्राच्या शब्दासाठी नरसिंहवाडीतनं साखळीनं मतदान हे 100% करून ही साखळी इतर कुठल्याही गावात तुटली जाणार नाही याची ग्वाही मी गिरीश खोंबारे म्हणून देत आहे. धन्यवाद.